तुम्ही कधी असा विचार केलाय का की हनुमान चालिसाच्या केवळ एका ओळीत संपूर्ण विश्वाची संकटे नष्ट करण्याची शक्ती कशी दडलेली असू शकते? हे केवळ स्तोत्र नाही, तर एक दैवी कोड आहे जो तुमच्या जीवनातील अडथळे मुळापासून उपटून टाकू शकतो. हे एक असं गुपित आहे जे जगापासून दडलेलं आहे आणि आज ज्ञानामृत सारमध्ये आपण त्याचा उलगडा करणार आहोत. संकट कटय मिटय सब पीरा, जो सुमिरै हनुमत बलवीरा. वेदानुसार संकट म्हणजे केवळ समस्या नव्हे, तर आत्म्याला घेरलेले अज्ञान आणि कर्माचे जाळे. जेव्हा आपण हनुमंत बलबीराचे स्मरण करतो, तेव्हा आपल्या मेंदूतील सुप्त शक्ती जागृत होतात, ज्या संकटाचा सामना करण्याची क्षमता देतात. वाल्मिकी रामायणातील एक संदर्भानुसार जेव्हा हनुमानजींनी सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले, तेव्हा इंद्राने त्यांच्यावर वज्र सोडले. या घटनेनंतर सर्व देवांनी त्यांना वरदान दिले. पण गुपित हे आहे की हे वरदान म्हणजे केवळ शक्ती नव्हती, तर काळाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी होती. म्हणूनच त्यांना त्रिकालदर्शी शक्तीचे प्रतीक मानले जाते, जे भविष्यातील संकटाची चाहूल आधीच देऊन ते नष्ट करण्याची ताकद देतात. अष्टसिद्धी नवनिधी के दाता, असबर दीन जानकी माता. महाराष्ट्राचे थोर संत समर्थ रामदास स्वामींनी हनुमानजींची 11 मंदिरे स्थापन केली. त्यांचे म्हणणे होते की जोपर्यंत समाज शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या बलवान होत नाही, तोपर्यंत आध्यात्मिक प्रगती शक्य नाही. ही अष्टसिद्धी प्रत्यक्षात आपल्यातील इच्छाशक्तीचे 8 स्तर आहेत. असे मानले जाते की समर्थ रामदास स्वामी जेव्हा संकटात असायचे, तेव्हा ते मारुती स्तोत्र रचून त्यातून ऊर्जा मिळवत. त्यांनी या स्तोत्रात असा कोड टाकला आहे जो भक्ताला निर्भय बनवतो. हाच तो साधुत्वाचा ट्विस्ट आहे, जिथे भक्ती आणि शक्तीचा संगम होतो. संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या परंपरेतही हनुमंताला प्राणशक्ती मानले गेले आहे, जी आपल्या श्वासात दडलेली आहे. अशाच थक्क करणाऱ्या आध्यात्मिक रहस्यांसाठी आणि तुमच्या जीवनात क्रांती घडवण्यासाठी आताच ज्ञानामृत सारला सबस्क्राईब करा आणि हे गुपित शेअर करा. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हनुमान चालिसा वाचता, तेव्हा स्वतःला विचारा, तुम्ही फक्त शब्द वाचत आहात की त्यातील संकटमोचन शक्तीला अनुभवत आहात? पुढच्या भागात आपण अशाच एका थक्क करणाऱ्या रहस्याचा उलगडा करणार आहोत. तोपर्यंत जोडलेले रहा.